या ठिकाणावर दादासाहेबांच्या नेतृत्वामध्ये हा महामोर्चा इथं हदगावमध्ये निघाला। या ठिकाणावर आपण पाहतो हजारोच्या संख्येनं लोक उपस्थित होते। 40,000चा हा जमाव या ठिकाणावर उपस्थित होता। आरक्षण उपवर्गीकरण होऊ नये याच्यासाठी त्याला विरोध करण्यासाठी सर्वजण एकत्रित आले। राज्य सरकार या राज्यामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे। फडणवीस सरकारने हा जो काही अट्टहास धरलेला आहे उपवर्गीकरण करण्याचा, तो त्वरित त्याने अट्टहास सोडावा, अन्यथा सर्व 59 जातीचा रोष त्यांना पत्करावा लागणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हे राज्य त्यांना निश्चितपणानं सरकार बरखास्त करून सोडावं लागेल मला असं वाटते। कारण 59 जाती पेटलेल्या आहेत। जाती जातीमध्ये फूट पाडणं, भांडण लावणं हे मुळातच RSS BJPचा अजेंडा आहे। त्याच्यामुळे या अजेंड्याला हाणून पाडण्यासाठी 59 जाती एकत्रित झालेल्या आहेत। हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नसून हा राज्य सरकारच्या, फडणवीस सरकारच्या विरोधात हा महामोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। मात्र कालच्या तारखेमध्ये RSSचे प्रमुख मोहन भागवत यांनी एक वक्तव्य केलं की ज्यांची आर्थिक स्थिती सुधारलेली आहे त्यांनी आपलं आरक्षण सोडणं अपेक्षित आहे असं सांगितलेलं आहे आणि आता आरक्षण संपायला पाहिजे सुद्धा असं भाष्य त्यांनी केलेलं आहे। तुम्हाला काय वाटतंय, बौद्ध धर्मगुरू म्हणून तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? अद्यापही आजही अनुसूचित जातीमधल्या घटकांची परिस्थिती सुधारलेली नाही आहे। मोहन भागवत असेल किंवा RSS असेल तर ह्या सर्वांचा एकच अजेंडा असतो की एखादा म्हणजे चुकीचा निर्णय घ्यायचा, 4 पावलं पुढे जायचे आणि अंगलट गोष्टी येऊ लागल्या की 2 पावलं पाठीमागे यायचं आणि 2 पावलं ते नेहमी पुढेच राहत असतात। परंतु या 59 जातींनी हा यांचा मनसुबा ओळखलेला आहे। यानंतर भागवत मोहन असेल किंवा मोदी असेल किंवा शहा BJP असेल, RSS वाल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही। दिल्लीच्या जंतर मंतरवर त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांचं सुद्धा म्हणजे काय कशा पद्धतीनं त्यांच्या हाल अपेष्टा केल्या या संपूर्ण जगाने पाहिलेल्या आहेत। यांचे चेहरे आता उघडे पडत आहेत। किती खरं खोटं बोलता येते हे सर्व जगाच्या समोर येत आहे। त्यामुळं भागवत असेल किंवा कोणी असेल यांच्या भूलथापांना कोणी बळी पडणार नाही आणि लवकरच RSS BJPचं हे सरकार या देशातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही।